माझं नाव साईप्रसाद दोडकिंदीवाड, राहणार मालेगाव, मंडल कुबीर, तालुका मधून, डिस्ट्रिक्ट निर्मल, राज्य तेलंगणा. तर आपण हा कार्यक्रम सुदर्शन ॲग्रो केमिकल्सच्या वतीने ठेवलेला आहे. तरी आपण सध्या मालेगाव, तेलंगणा स्टेट या ठिकाणी आहोत. तरी आपले शेतकरी यांनी आपल्या सुदर्शन कंपनीचे जवळपास सगळेच प्रोडक्ट वापरलेले आहेत कापसासाठी. आपल्या कापसाची लागवड कधीची? सर आपलं कापसाची काय लागवड जुलै 3 तारीखची. अच्छा. पहिली फवारणी काय घेतली होती तुम्ही? पहिली फवारणी सर आम्ही दुसऱ्या कंपनीचं एक थ्रिप्ससाठी ते एक सक्सेस म्हणून घेतलं आणि त्याच्यासोबत आपलं विजेता घेतलं. अच्छा, सुदर्शनचं विजेता घेतलं. सुदर्शनचं विजेता आणि आपलं कार्बन डायझर मँकोचं मिशन घेतलं. मिशन साफ म्हणजे मिशन साप. त्याच्यानंतर तुम्हाला विजेताचा काही रिझल्ट वगैरे दिसला? छान सर, एकदम असं एकदम छान, म्हणजे कवळपणा, लसलशीतपणा, असं ग्रोथ वगैरे छान वाटलं सर. बरं. त्याच्यानंतर दुसरी फवारणी वगैरे डोस दुसरी सर आता आपण बायो 77 म्हणून घेतली. हां, सुदर्शन बायो 77 आणि ते मायक्रोटेन्स घेतली त्यासोबत, सुमॅक्सेल म्हणून. हां, सुमॅक्सेल. हां, आणि डबल मिशन घेतलं त्यासोबत. परत डबल मिशन घेतलं. बुरशीनाशक. हां, खताचा डोस वगैरे कधी दिला? खत सर आपण पहिली वेळेस DAP टाकलो होतो. आता ते लय लहान झाडं होते म्हणून DAP टाकलो. दुसऱ्या वेळेस जे 20-20 टाकलो ग्रोमरचं, त्यासोबत आपलं तुमचं कांबो किट टाकलं होतं. कॉम्बो किट. दुसरी वेळेस कांबो किट टाकलं. तिसरी वेळेस 10-26 सोबत पण कांबो किट टाकलं. अच्छा. आणि चौथी वेळेस युरियासोबत पण कांबो किट टाकलं अर्ध. म्हणजे तुम्ही कॉम्बो किट समजा 3 वेळेस 3 वेळेस वापरला. आणि तिसरी फवारणी काय काय घेतली मग? तिसरी फवारणी सर आपण कमांडो घेतला अळीसाठी. आणि कमांडोच्या नंतर आपण ते बोरान घेतलं होतं, बोरो प्लस म्हणून. बोरो प्लस. आणि हे एक नवीन प्रोडक्ट आलेली ते दिलेली आपल्याला, एसविटा म्हणून. एसविटा सुदर्शनचं जे नवीन प्रोडक्ट नवीन प्रोडक्ट एसविटा, बायोविटाचा जो आहे. हां, मायक्रोन्यूट्रिएंट प्लस PGR नवीन आलेलं आहे. कलर वगैरे, ग्रोथ वगैरे, ब्रँचेस चांगले आले. एसविटाचा रिझल्ट कसा वाटला? छान असं एकदम छान. बायोविटाचं डायरेक्ट ग्रोथच आहे, याचं ग्रोथ सोबत ब्रँचेस, कलर पण चांगले. अच्छा. मग तुम्हाला आवडला प्रोडक्ट? समजा नवीन जो कंपनीनं प्रोडक्ट आणला मार्केटमध्ये तो आवडला. त्याच्यानंतर पुन्हा खत वगैरे काही दिलं? हो, खत आता सर दुसरी वेळेस ते 20-20-13 दिलं होतं. आणि चौथी वेळेस, तिसरी वेळेस पण 10-26. बरोबर. दोन्ही सोबत कांबो किट वापरलं. आपलं बायो 77चा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला? ते मावा, तुडतुडे ते वगैरे, माशी वगैरे सगळे क्लिअर झाले. ट्रिपसाठी चांगला प्रोडक्ट आहे कंपनीचा. त्याच्यानंतरची फवारणी? त्याच्यानंतर चौथी फवारणी सर आम्ही एक आपलं तुमचं स्कॅनर घेतलं होतं M45 आणि फर्टिगो दिलेली नंतर. जो नवीन ग्रेड आला आहे NPK मध्ये मायक्रोटेस 11-11-8. फर्टिगो पण छान आहे. फर्टिगो जरा झाडाला एकदम क्वालिटी आणि स्टँडिंगवर ठेवलं, मजबूती. आता आम्ही नॉर्मली 12-61-0-0-32 मारत असतो ना, ते 11-11-8 हा जरा वेगळं वाटलं. मग ते वापरल्यामुळे त्याच्यामध्ये पण NPK प्लस मायक्रोन्यूट्रिएंटचे दोन्ही याच वर्षी आलेला प्रोडक्ट आहे कंपनीचा. एकदम टायटी, म्हणजे ते हे गळतच नाही, जे पातं गळतच नाही. पातं 2 वेळेस घेतलं होतं आपण ते, आतापर्यंत काहीच तुम्हाला गळेल दिसतच नाही. बरोबर. ते लास्टपर्यंत जसेला तसंच आहे, एकदम असं कलर बिलर छान. जवळपास 5 डिसेंबर 2024 तारीख आहे. आजच्या रोजी यांचा प्लॉट या स्टेजला आहे. जवळपास बाकी कुठल्या एरियामध्ये कॉटनच शिल्लक नाही सध्या, तरी पण या स्टेजला एकदम हिरवा असा कॉटन आहे. तरी पण यांच्या वेचण्या झाल्या, 1-2 वेचण्या झाल्यात वाटतं. किती म्हणजे झाली सर? आपण पहिल्या वेळेस एकरी 12 क्विंटल 70 किलो घेतलेली वेचणी. किती क्षेत्र किती म्हणले? हे 2 एकर आहे सर. 2 एकरमध्ये 12 क्विंटल 85 निघलेली 2 वेळेस. म्हणजे समजा दोन्ही सारखे चालू आहे. आता दुसरी चालू आहे सर. दुसरी चालू आहे का? चालू आहे, आता होऊन जाईल 1-2 दिवसात. म्हणजे बरोबर 25 तुमच्या 2 एकरमध्ये पहिली वेचणी झाली. पहिली 85 निघलेली. खूप चांगला आला त्या मनात तुम्हाला. बरं, तुम्हाला सुदर्शनचा प्रोडक्टबद्दल काय वाटतं? नाही, छान आहे सर. डबल ते मग ते वॉटर सोल्युबल सोडलं आम्ही खाली ड्रिपमध्ये. हां, आपलं सुदर्शनचं होतं. एकरी 3 किलो सोडलेले आम्ही. बरोबर. छान आहे, रिझल्ट छान आहे. आता आम्ही दरवर्षी हे जे आम्ही खत वापरतो त्याच्यामध्ये काहीच मिक्स केलं नाही, यावेळेस मिक्स केलं.
आम्हाला काय एक्स्ट्रा एक 2,500-3,000 रुपयाचा खर्च जास्त आला खालच्या औषधामध्ये. रिझल्ट छान वाटला. आणि वरचे तर आम्ही चांगले भारी भारीचे मारायचे असते. जेवढं आहे तेवढं आलं असतं. मग त्यानंतर पानगळा, पान पुरा लाल पुन्हा ते लालसाठी पण आपल्याला ती एक माईट शूट दिलेली. हां माहिती. ते बी चांगलं वाटलं. असं म्हणजे plus खाली खाली असं एकदम लाल लाल व्हायला म्हणून ते मारलो आम्ही. म्हणजे नवीन पाण्याला आलंच नाही. जो आहे तो तिथंच थांबलं. हो त्याच्यानं थ्रिप्स आणि कोळी काहीच नाही, प्रकारची कोळी काहीच जवळपास नाही, control होईल. हां बरं तुम्हाला एकंदरीत सुदर्शनच्या प्रोडक्टबद्दल नाही नाही छान वाटलं. तुम्ही तर सुरुवातीपासून या प्लॉटला बरेच प्रोडक्ट वापरलेले आहेत. प्रत्येक याच्यामध्ये तुमचं तुम्ही प्रोडक्ट प्रत्येक वापरतो. प्रोडक्टबद्दल समाधानी आहेत. प्रत्येक बरं बरं. आम्ही 80% तुमचे प्रोडक्ट आहे त्याला. हम्म. 20% आता एखादं तुमच्यामध्ये जे फॉर्म्युला नाही ते बाहेरून ते आता एक चमत्कार धरा असे काही काही आला आपला त्याच्या फंगीसाईडमध्ये आता फंगीसाईडमध्ये आता एक कस्टोडी आहे समजा, बरं ती एक बाहेरून वापरली. तेवढंच. मॅक्झिमम प्रोडक्ट आपले तुम्ही वापरले हो, ते कंट्रोल पण वापरतो तुमचं कंट्रोल बायोफंगी. बायोफंगीसाईड. हो कॅश आणि व्हाईट ट्रिपसाठी आता लास्ट स्प्रेमध्ये घेतली ती. अच्छा. कमांडो, कॅश आणि कमांडोचा रिझल्ट कसा वाटला? कमांडो आणि एकदम कमांडो सोबत आपण तुमचा झेड प्लस घेतलं ना हां तर तिप्पट डबल रिझल्ट. बरोबर. कमांडोचा रिझल्ट आळीसाठी किती छान आहे, दिवसापर्यंत वाटला तुम्हाला? सर आम्हाला तर आता एकदा मारू तर आडी दिसलीच नाही कधी. किती दिवसाखाली मारलं तुम्ही कमांडो? आम्ही तिसऱ्या स्प्रेपासून आडी मारली. तिसऱ्या स्प्रे बरं समजा महिना झाला असेल. हो महिना झाला, 1.5 महिने 2 महिने जर आडीचं नाहीच. नाही हां कुठे तुम्हाला या प्लॉटवर बोंड अळीचा प्रकार दिसणार पण नाही ना तर पुढं कापूस सर चांगला कापूस दिसला. आज पण याला एवढा माल आहे